Good morning students. Today we are going to start the new lesson, that is the lesson number 30, note making. Okay, look here. What is meant by the note making? Dear students, look here. The note making is a art. It is a one skill. Okay, ही एक कला आहे. First they give a passage. First we have to read that whole passage and then we have to prepare that some notes on that related passage. म्हणजे आपल्याला सुरुवातीला एक पॅसेज दिला जातो आणि तो पॅसेज पूर्ण काळजीपूर्वक वाचून आपल्याला त्यावर काय करायचं असतं, नोट मेकिंग म्हणजे काय, काही मुद्दे की पॉइंट्स बनवायचे असतात. ओके, लुक हियर. नोट मेकिंग हेल्प यू कलेक्ट इसेन्शियल इन्फॉर्मेशन. बघा, नोट मेकिंग तुम्हाला कशासाठी मदत करते? इसेन्शियल इन्फॉर्मेशन, गरजेची किंवा अत्यावश्यक जी माहिती आहे ती कलेक्ट करण्यासाठी, कलेक्ट म्हणजे गोळा करण्यासाठी मदत करते. ओके, इन अ कन्साइज फॉर्मॅट, आणि एका कन्साइज फॉर्मॅट, एका विशिष्ट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला मदत करते. सो दॅट यू मे रेफर देम इन्स्टेड ऑफ गोइंग थ्रू द एंटायर डॉक्युमेंट. संपूर्ण डॉक्युमेंट सांगण्याऐवजी तुम्ही काय करू शकता, जे नोट मेकिंगचे जे चांगले काय की पॉइंट्स आहेत, इसेन्शियल पॉइंट्स, महत्त्वाचे जे पॉइंट आहेत ते तुम्ही त्याद्वारे संपूर्ण डॉक्युमेंटचं काय करू शकता, एक्सप्लेनेशन करू शकता. एंटायर डॉक्युमेंट म्हणजे काय, होल डॉक्युमेंट, पूर्ण डॉक्युमेंट. ओके, नाउ note making is a simplify information. Okay, what is meant by the note making? Note making म्हणजे काय, note making is a simplify information. माहितीचं काय केलेलं असतं, सिम्प्लिफिकेशन केलेलं असतं, सरलीकरण केलेलं असतं. Now next, note making by itself is an extremely complex and advanced skill. Okay, note making by itself is an extremely complex and advanced skill. आता ही खूप काय, एक्स्ट्रीमली खूप विस्तृत अशा पद्धतीची कॉम्प्लेक्स आहे, मिश्रण आहे आणि ॲडव्हान्स स्किल आहे. नाउ नेक्स्ट, रिमेंबर द फॉलोइंग पॉइंट्स व्हाइल मेकिंग नोट्स. ओके, आता नोट मेकिंग करत असताना कोणते पॉइंट्स आपण लक्षात ठेवायचे? ओके, द फॉलोइंग पॉइंट्स व्हाइल मेकिंग नोट. ओके, रिमेंबर द फॉलोइंग पॉइंट्स व्हाइल मेकिंग नोट. नोट मेकिंग करताना कोणते पॉइंट लक्षात ठेवायचे हे पॉइंट आपण आता डिस्कस करणार आहोत. ओके, नाउ द फर्स्ट पॉइंट इज हियर, मेक शुअर दॅट ऑल द पॉइंट्स आर इन्क्लुडेड. हे आपल्याला आवश्यक लक्षात असलं पाहिजे की सर्व पॉइंट्स, ऑल इसेन्शियल पॉइंट्स शुड बी इन्क्लुडेड. सर्व महत्त्वाचे घटक इन्क्लूड असले पाहिजे, समावेशित असले पाहिजे त्या नोट मेकिंग मध्ये. एखादा इम्पॉर्टन्स पॉइंट राहिला तर आपलं नोट मेकिंग पूर्ण होणार नाही. सो दॅट इट इज व्हेरी नेसेसरी टू मेक शुअर, खात्री केली पाहिजे आपण त्याची की ऑल द पॉइंट्स आर इन्क्लुडेड. नो इम्पॉर्टंट पॉइंट शुड बी लेफ्ट. कुठलाही महत्त्वाचा मुद्दा शिल्लक राहता कामा नये. ओके, नाउ द सेकंड पॉइंट. आता कुठला पॉइंट आपल्याला रिमेंबर करायचं, लक्षात ठेवायचं नोट मेकिंग करताना? गिव्ह अ सुटेबल हेडिंग अँड सब हेडिंग अँड पॉइंट्स टू रिमेंबर. आता नोट मेकिंग करत असताना आपल्याला त्याचं डिव्हिजन करायचं. सुरुवातीला आपल्याला टायटल लिहायचं, जे पॅसेज दिलेला आहे त्याला हेडिंग द्यायची आपल्याला असते. नोट मेकिंग मध्ये आपण काय करतो, हेडिंग देतो. हेडिंग म्हणजे टायटल, शीर्षक देतो. हेडिंग म्हणजे काय, शीर्षक देतो. सब हेडिंग्स म्हणजे उपशीर्षक, अँड देन पॉइंट्स टू रिमेंबर, त्याच्यातील महत्त्वाचे पॉइंट्स आपण काय करतो, विभाजन करत असतो. नाउ द थर्ड थिंग इज दॅट यूज ॲब्रिव्हिएशन व्हेअर एव्हर नेसेसरी. आता जिथे काय आवश्यकता असेल, ॲब्रिव्हिएशन म्हणजे संक्षिप्त रूप, शॉर्ट फॉर्म्स. Abbreviation means short forms. Okay, use the abbreviation, that means short forms wherever necessary. जिथे आवश्यकता असेल तिथे शॉर्ट फॉर्म, शब्दांचे शॉर्ट फॉर्म वापरायचे. फॉर एक्झाम्पल, एज्युकेशन इज द फुल फॉर्म, फुल वर्ड, and you can write instead of that full word edu. Okay, it is the short form of that word. Okay, it is the abbreviation form of that word. यूज नेसेसरी, व्हेअर नेसेसरी. जिथे आवश्यकता असेल तिथे काय करायचं, शॉर्ट फॉर्म वापरायचं. फॉर एक्झाम्पल, गव्हर्नमेंट, दॅट इज द लॉंग स्पेलिंग. इन्स्टेड ऑफ दॅट गव्हर्नमेंट यू कॅन राईट देअर GOVT. ओके, लाईक दॅट GOVT, गव्हर्नमेंट, लाईक दॅट. ओके, यूज ॲब्रिव्हिएशन व्हेअर नेसेसरी, जिथे आवश्यकता आहे तिथे. ओके, नाउ द फोर्थ पॉइंट इज रिमेंबर, कॉमन सिम्बॉल्स कॅन बी यूज. आता कॉमन सिम्बॉल्स जे असतात, लाईक दॅट वी हॅव टू यूज देअर. फॉर एक्झाम्पल, फॉर अप और राइजिंग. आता वर आपल्याला दिशा दाखवायची, सो दॅट यू कॅन यूज दिस सिम्बॉल्स. ओके, फॉर अप यू कॅन यूज दिस सिम्बॉल. फॉर अप वरच्या दिशेला दाखवायचं, किंवा फॉर डाऊन यू कॅन यूज दिस symbols for the down. Okay, if you show the right side you can use the arrow right. Okay, if you have to show the left side you can
use these symbols. Okay, according to situation you can use common symbols in the note making. Okay, now the fifth point is here, be careful okay, be careful not to overuse symbols and abbreviations. ओके, लक्षात ठेवायचं काळजीपूर्वक की ओव्हर यूज नाही झाला पाहिजे, जास्त सिम्बॉल्स आपल्याला वापरायचे नाहीत. ओके, केअरफुल नॉट टू ओव्हर यूज म्हणजे एक्स्ट्रा वापरायचे नाहीत सिम्बॉल अँड ॲब्रिव्हिएशन्स. इट विल मेक द नोट अनरीडेबल टू एनीबडी एल्स. आणि जास्त आपण सिम्बॉल्स आणि ॲब्रिव्हिएशन वापरले तर ते वाचायला कंटाळवाणा वाचतील किंवा आपण वाचता येणार नाही समोरच्याला. ओके, नाव 6 पॉइंट टू रिमेंबर, 6 पॉइंट लक्षात ठेवण्याचा while making note making. Okay, that means when you are making a note, that time you should remember 6 point, that is 6. To provide a key to those abbreviations that might not be very common. असे abbreviation यूज करायचे की जे जास्त commonly यूज केलेले नसतील आणि ते काय असतील, न्यू असतील. ओके, in this way if you remember these 6 points while making a note, your note will be effective, attractive, and it will help you to represent your whole document. Okay, the remaining part of this lessons or how to make note we will discuss in next video. Thank you.